कोकण रेल्वे कोणाला प्रवास करायला नाही आवडत आणि ही ट्रेन आहे रोहा दिवा मेमू. तर तुम्ही आता गावी कधी येणार आता? तर ही 4 वाजता सुटते ती रोहा दिवा मेमू. 20 रुपयाची बेल येते ही. आणि ते फेरीवर बरेच असतात, चायनीज बेल, सुट्टी बेल, चाय पाणी. आंबेमध्ये घेतलेलं. तर करूया आपण सुरुवात. फायनली आता आम्ही पट्टीच्या प्रवासाला निघालोय मुंबईला. तर आज कार्यक्रम होता, जेवणाचाही कार्यक्रम होता, महाप्रसाद गणपती मंदिराच्या इथं. आणि आता मुंबईला जायचं टाईम झाला. आता पट्टीचा प्रवास आणि समोर जी आहे ती रायगड जिल्हा परिषद शाळा, तालुका रोहा, जिल्हा रायगड. आणि ते आता आम्हाला मिळाली ती मॅजिक मिळाली घोसाळीवरून. तर रोहा घोसाळी रोहा उज्ज्वली अशी चालू असते, कधी घोसाळ्याला पण लागलेली असते मॅजिक. आणि हे आमच्या गावातले रस्ते, छोटे डांबरीचे रस्ते तसे. आणि असे जागेवरच टर्न आहे याचा. आणि असं पुरं असं टर्न आहे जागेवरती, लेफ्ट राईट असे. आणि रस्ते पण असे छोटे आहेत. आता काही न बोलता तुम्ही हा प्रवासाचा आनंद घ्या. आवाज तिकडचा आहे. तर नमस्कार मित्र, तर आता चाललं तर मुंबईला. उजवी कसं वाटतं गावाला इतकं? मस्त. तर गावचं वातावरण वेगळंच आहे आपल्या इकडचं कोकणातलं. आणि आलो रोहा स्टेशनला. आणि रोहा स्टेशनला आमची मेमू ट्रेन आहे. आणि उजवी काय माहिती. तर उजवी आता गावी कधी येणार तू आता? गणपती नक्की. तर गणपतीत येऊ. माझं नक्की ना, मी अलिबागला असतो गणपतीला. तर ही माझी भाची आहे. तर नाव काय सांगू दे? तर नाव काय तुझं? उर्वी दिनेश बेकर. तर आमची ट्रेन आहे अशी एक. तर या ट्रेनला आपण डेमो म्हणतो या. आणि हे बघा आमचा छोटा भाऊ, पप्पा आणि माझे भाचा. नंबर आहे 120816 दिवा रोहा मेमू. मस्त असं क्लायमेट आहे इथं. स्टेशन आल्यावर खूप भारी वाटते असं इथं रोहा स्टेशन. आणि इथं रोहा स्टेशनच्या पुढे तर मी 2दा गेलो. एकदा कोलाडला उतरलं, एकदा मानगावला उतरलं. तर खेड पर्यंत गेलो आहे. कधी वीरपासून जायचं असते, कधी बघू आता ही जर्नी कधी शक्य होईल. आणि फक्त पनवेल टू रोहाच मला जर्नी करायला भेटली. आणि मस्त असं पाऊस पण पडतो इथं हलकासा रिमचे. आणि आता इथं स्पेशल ट्रेन आहे, नाहीतर शनिवार रविवारची साधी असते. आणि ही डेमू आहे, मला ही डेमू आहे. आणि शनिवार रविवारची ते मेमू असते. आता जर आतमध्ये जाऊ, पाऊस पण पडतो इथं, एवढा हलकासा पाऊस पडतो. तो पाऊस पण जोरात पडतो इथं. आणि एकाचा पैसा खूप भारी वाटते इथं रोहा स्टेशन.
₹20ची बेल आहे आता ही दाखवूया. तर समजा तू ट्रेनमध्ये कशासाठी येते? भेळ खाण्यासाठी. चायनीज भेळ हवं आहे तुला? चायनीज सगळं. तर फायनली आता इथून डिपार्ट केले रोयावर ना. तर असं समोर मस्त असं सुंदर दृश्य बघायला भेटते. पण पाऊस असं ऊन पडले असं मस्त हिरवगार झाडी असे बघायला भेटतात आपल्याला. आणि जर पावसाळ्याचा पुन्हा काळा ढग असेल तर अजून किती भारी वाटलं असतं. आणि आता आलो आम्ही निधी स्टेशनला. तर निधी स्टेशनवर आता सोडली ट्रेन. तर आता मस्त असं काय पत्रे वगैरे काय बसवले ना. आता पूर्ण ओपन आहे. तर निधी स्टेशनला पण तुम्ही भेट द्या नक्की. खूप भारी वाटेल. आणि हा आहे नागुटण्याचा बोगदा. आता निधीशी मी बोगदा पार करत जाऊ आता नागुटण्याला. नागुटण्याचा बोगदा क्रॉस केल्यानंतर असं काही दृश्य आहे. तीन चार स्टेशन सोडल्यानंतर भेल संपलीची. आता कुठे टाकणार कचरा? बघा इथं कचरा टाकणार. चांगली सवय दिली उर्वीला. स्टेशन कोणतं आलं तर हा नागुटणा. सीधे घर गेले. मला आंबेवाडी दाखवायचं नाही ट्रेनमध्ये. थांब जरा 2 मिनिटं सांगितलं. सोबत खायचं असेल तर काढून मस्त की आंबेवडी घेतलेलं. मला चायनीज भेल खायची परमिशन नाही तर आम्हाला घेतलंय कैरीचा भेल. खायचे ते कैरी दाखव. कैरी आहे याच्यात पण कैरी आहे. काय ना आणि काय तिथं काय बघ.
हा कुठला किल्ला माहिती आहे का उर्वी? हिस्टॉरिकल स्पॉट. तिथं दगड कोसळलेला मागच्या वर्षी. नक्की तो स्पॉट की नाही काय माहिती. तो माथेरान बघितलं ना, माथेरानवरनं पण हा किल्ला दिसतोय. आणि तो हिस्टॉरिकल स्पॉटची तिकडचं आहे ना, तो पुण्याला जायचं रूट आहे ट्रेनचं. आपटा. आपटा आणि मालगाडी. फार्म हाऊसला जायचं रोड. शाळेची स्टेशन आलं. कसं आहे सगळे स्टेशन? नाही सोमट नाही आहे, नंतर पनवेल. तो लवकर आलो आपण. 1.5 तासात पोचतोय. माहिती कसं नाही 150 मिनिटचं होती. एक्सप्रेस गेलो 2दा गेलो. अजून भारी आलं. तेव्हा मी बसायला येऊ. आमची तर 1.5 दिवसात असते. फायनली आता आलोय सोमटणेला. पट्टी दिसते बघ, हे पुण्याला जाते. ही पट्टी आहे, दिसते ही पट्टी.
हा ती वरची पटेल पुण्याला जाते तिथे. लोणावळा जायचं असेल इथनं जाऊ शकतो आपण वेळशी. पुणे लोणावळा नांदेडला पण इथनं जाऊ पण मुंबई पनवेलला. चला आता निघायचं आपण. तर फायनली मित्रांनो कोकण रेल्वेने प्रवास करायला खूपच मजा आली. असं भारीच वाटतं कोकण रेल्वेने प्रवास करायला. एवढं काय पाऊस नव्हता. पाऊस असेल आणि हिरवगार बघा असे नजारे बघायला भेटले असते आपल्याला. पण बघूया आता पुढच्या वेळेला आपल्याला कुठे कोकण रेल्वेने कुठपर्यंत प्रवास करायला भेटेल. मला एकदा तरी धुळ्याच्या पुढे प्रवास करायचा आहे, चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी मडगाव पर्यंत. कधी शक्य होईल ते काय माहित, कधी प्रवास करायला भेटेल. आता जास्त करून पनवेल टू रोहा टू पनवेल असा मला प्रवास करायला भेटेल. आणि आता निघाले पनवेलची ट्रेन बसून श्रीनगरला. फायनली मित्रांनो आता आलं श्रीनगरला. जास्त काय शूट करता नाही आलं पनवेल स्टेशनला. बाकी सगळं कोकण रेल्वेचे कसे व्हिडिओ आले तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आलं श्रीनगरमध्ये आणि हाय दिवस 3रा आणि आता हाच कपडे ड्रेसची शर्ट आणि हाच शर्ट घालून व्हिडिओ बनवतो. आणि आता कधी पुढचा व्हिडिओ येईल आता बघूया. आता गणपती जवळ आला, गणपतीला आपण व्हिडिओ बनवूया. त्या अगोदर काय गावी चक्कर होणार काय शक्यता नाही वाटत. मम्मी रक्षाबंधनला चालली एकटी, तर मी तर नाही येणार रक्षाबंधनला. आणि आता गणपतीला बघूया कसे काय व्हिडिओ होते ते. ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ होईल की नाही. तर गणपतीचं जरा टफ आहे, म्हणजे मुश्किल आहे. काय माहीत गणपतीची कशी व्हिडिओ होईल ते. तर चला आता कोकण व्हिडिओचं कसं आवडलं असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर